तुम्ही जेव्हा 2001 नंतर आणि तुम्ही तुमच्या कस्टमर्स एंड कस्टमर बरोबर कसं तुमचं कम्युनिकेशन करत, कसं त्यांच्या बरोबर तुमचा संवाद सुरू झाला? खूप छान प्रश्न आहे तुमचा, कारण का आम्ही कायम दुकानात माल विकायचो ना, त्यामुळे आम्हाला एंड कस्टमर माहितीच नव्हता. असं पहिले 2-4 वर्ष गेली. पण नंतर जाणवलं की बाबा डिमांड आहे आपली, पण एखाद्या दुकानदाराचा बाबा तुमच्याशी वाद झाला की तुमचं प्रॉडक्ट लगेच कमी अवेलेबल होतं. त्यामुळे त्याची गरज वाटायला लागली की कस्टमरला पण आपला कुठेतरी टच पाहिजे. आणि त्याच्यासाठी आम्ही जवळजवळ 2004 ते 2012 वेगवेगळ्या एक्झिबिशन्समध्ये भाग घ्यायचो. कन्झ्युमर फेअर्समध्ये ग्राहक पंचायत पेठ असायची, काही मिनल मोहाडीकर म्हणून एक गृहिणी आहेत, त्यांच्या उद्योजकांचे असायचं. तर तिकडे तुम्हाला कस्टमर भेटो. मराठी व्यापारी मित्र मंडळाची 65 दिवस चालणारी ग्राहक पेठ असायची. तर तिकडे तुम्हाला कन्झ्युमरचा फीडबॅक मिळतो. बरेच नवे कन्झ्युमर असतात, खूप मेहनत असते. 65 दिवस किंवा 40 दिवस असं फॅक्टरी सांभाळून हे करणं हे डिफिकल्ट आहे. आणि या सगळ्याची कॉस्ट असेल. ऑफकोर्स कॉस्ट, फिक्स्ड कॉस्ट असते. फिक्स्ड कॉस्टला मॅन्युफॅक्चरर घाबरतो लहान असताना. तर त्यामुळे पण तेव्हा असं जाणवतं की आनंद मिळतो आपल्याला की 50तला एखादा कस्टमर, अरे ग्लॅमर हा शॅम्पू पाहिजे होता, मला 6 बाटल्या द्या. या टाईपचं तुमचं मिळतच नाही. ह्या टाईपचा फीडबॅक येतो ना, तर एका फीडबॅकने पण तुम्हाला खूप समाधान मिळतं. म्हणजे इट इज नॉट जस्ट, तुम्हाला जाणवतं की इट इज नॉट जस्ट कटिंग द कॉस्ट फ्रॉम युअर एक्झिबिशन, पण इट इज ब्रँडिंग, इट इज व्हॅलिडेशन. व्हॅलिडेशन आहे, तुम्हाला फीडबॅक मिळतोय. आणि असं जाणवायचं की असं एखादा कस्टमर म्हणलं की तुमचं गेल्या वेळी घेतलं होतं नंतर मिळालंच नाही. तर तेव्हा तुमच्या स्टॉलवर जी गर्दी असते त्यातले 5-6 गिराईक ताबडतोब घेतात. म्हणजे तेव्हा कळतं तुम्हाला की थर्ड पार्टी कन्झ्युमर दी तुमच्या प्रॉडक्ट बद्दल चांगलं बोलण्याची व्हॅल्यू फार जास्ती आहे. आपण आपल्या प्रॉडक्टचं कौतुक करू, पण त्याच्यासाठी दुकानदाराने मग मस्का मारायला लागतो किंवा तुम्ही कौतुक करत जा, तोही थर्ड पार्टी आहे. पण दुकानदाराच्या बाबतीत कधी कधी कस्टमरला काय वाटतं की अरे याला मार्जिन जास्त मिळत असेल म्हणून याचं सांगतो. पहिलं तेच वाटतं की पण कसं असतं की जो कस्टमर तुमचा नेहमीचा असतो ना, त्याला ते रेकमेंड करतात तेव्हा ते चालून जातं. पण कन्झ्युमर जेव्हा एखादा सांगतो की अरे मला मिळत नव्हता काय, आणि नंतर एक नशिबाने मी म्हणेन 2007 पासून एक चांगली गोष्ट झाली की प्रत्येक प्रोडक्टला ना आपला ईमेल ID आणि कस्टमर केअर नंबर असायचा. मॅन्डेटरी केलं. ऍब्सोल्युटली. म्हणजे ते दुकानदारांसाठी थोडं वाईट झालं आणि मॅन्युफॅक्चररसाठी चांगलं झालं.